हॅलो 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 चेक येस बॉल सामन्याला सुरुवात. तौफिक डॉली आणि त्यांच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये सौरभ ही जोडी मैदानात आली आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तारीख सज्ज होतात. सांडवे आडव्या बाटे खेळण्याचा प्रयत्न पहिला चेंडू यष्टरक्षका जवळ जातोय आणि गतीने बीट करण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट बॉलला अशा पद्धतीने खेळणं डिफिकल्ट असतं ज्यावेळेला चेंडूची गती कमी होत असते, परंतु कधी कधी आपण वाट बघत बसतो आणि त्यावेळेला चेंडू निघून जातो वेगानं, त्यावेळेला त्याचा जास्त आघात हा मनावरती होत असतो, मानसिकता ढासळते आणि त्यानंतर व्यवस्थित टाइम न होणारे चेंडू आपण बघत असतो. पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू जास्त सुचवी घेणारा पंच सांगतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे, अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. वाईटच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होणार आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा पंचाने दिलाय. ज्या ज्या वेळेला 1 फॉर दी ओव्हरचा इशारा गोलंदाजांना दिला जातो त्यावेळेला त्यांच्यासाठी एक दरवाजा बंद झालेला असतो, म्हणजे जे अस्त्र असतात त्याच्यामध्ये बाउन्सर, यॉर्कर. ओ यावेळेला काय जबर पॉवरफुल पंच कव्हरच्या डोक्यावरून लॉफ्ट स्ट्रोक चेंडू चौकार. आल्याने त्यानंतर आलेला हा चौकार चांगल्या सुरुवातीचे संकेत देतोय. तारीखच्या अगेन्स्ट मारलेला हा फटका तौफिकच्या बॅटमधून आलाय. तौफिक डॉली. चांगली मॅच सांडवे वर्सेस मोरबा प्रथम फलंदाजी करते. हो यावेळेला सफल झाले, स्टेप आउट झाले आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. त्यामध्ये चौकारांची सुद्धा आतिषबाजी मोठ्या प्रमाणात झाली, खास करून ज्यावेळेला लाडवली संघ जी धावपळाला केली त्याच्यामध्ये सरकाराचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पुन्हा एकदा तारीख समोर. तौफिक यावेळेला मिस टाइम. शोएब चेंडू खाली आणि फलंदाज तौफिक बाद. सलग मोठा हात, एक मोठी विकेट येत असताना पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागलाय. पहिले 2 चौकार त्यांच्या त्याने आले होते आणि त्यानंतर आता त्यांना तंबूच्या दिशेने जावं लागते. स्वतः कर्णधार खूप मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती होती, त्या जबाबदारीला पार पडत असताना ते कमी पडल्यात. आली मैदानाच्या आतमध्ये येतोय सलमान सदा व्यस्त. सलमान कारविनकर आमच्या आयोजनामधील मुख्य माणूस, खूप मेहनत घेतात यशस्वी सराव खूप कमी संघांचा झाला आणि त्यामुळे हॅलो 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 चेक. चौकारानंतर जो कमबॅक केला तो खरोखर कौतुकास्पद आहे तारीखचा. उंचीचा पुरेपूर वापर, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश सुद्धा जवळपास आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. मोठा फटका समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे नाही, निघून गेलाय सीमारेखा पार चौकार.
13 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बाकी आहे. चांगली सुरुवात. तौफिकची विकेट आल्यानंतर धावांचा जो डोंगर उभा करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आता निर्माण केलं जात आहे. क्षेत्ररक्षक दोन उलट्या दिशेने, ओ हो, झेलसीचा प्रयत्न आणि 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात. 15 वरती धाव संपला. षटकाच्या 15 धावा एका गाड्याच्या मोबदले टीम मोरवा या संघाचा धावफलक. हाताळण्यासाठी येतोय 15 धावांच्या चांगल्या सुरुवातीनंतर. ऋतिक नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय. सांडवा म्हटल्यानंतर खूप मोठी टीम, एक जुना इतिहास सांडवाच्या मागे. स्वतः जाहीदभाई एक स्वतः आयडल क्रिकेटर, त्यांना बघून क्रिकेट चालू केलं. मग चांडव्यामध्ये किंवा चांडव्याच्या बाहेर सुद्धा महाड तालुक्यातल्या क्रिकेटमध्ये चांडव्याची चर्चा नेहमीच सातत्याने होत असते आणि असा एक नामांतर संघ मैदानात खेळतो. आडव्या बॅट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे, चेंडू मागे निघून चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आणि त्यामुळे या 2 धावा पूर्ण केल्या जातात सौरभच्या वतीनं आणि या 2 धावांशी धावफलक वेगाने वाढतंय. पहिल्या षटकामध्ये आल्यात 15 धावा आणि त्या सरासरीने जर का धावा बनत गेल्या तर 60 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते. आतापर्यंत झालेल्या मॅचेस मध्ये आपण बघितलं की 62 धावा 64 धावा त्या धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न चेसिंग मध्ये झालाय, त्याचा होऊ शकला नाही. ही दुसरी धावांचा बचाव अडवल्याने केला आणि आता या पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅच मध्ये किती धावा किती टार्गेट सेट केलं जात आहे. शॉर्ट बॉल आणि जर आपण बघाल तर रिलीज होत असताना जो डेप्थ घेत असताना फलंदाच्या रेंज मध्ये होता आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा असर पंचांवरती नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चांगला कमबॅक ऋतिकने केलाय. 2 धावा डॉट. एखाद्या षटकामध्ये मोठा फटका नाही आला आणि त्याला वगळता सिंगल डबल जर धावा गेल्या तर त्याला इकॉनॉमिकल षटक म्हटलं त्याचं कारण आहे. या मैदानामध्ये खेळत असताना ऍटलिस्ट एक तरी मोठा फटका हा कोणाच्या ओव्हरमध्ये येत असतो आणि त्यावेळेला पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेतलाय. तोपर्यंत एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केली आहे सौरभने. चेंडूची सांगता होते. लेगबाई चरप आणि एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाड तालुका अध्यक्ष आदरणीय निलेशजी माडिक साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंजोळी बुद्रुक आणि अल्पते क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. अध्यक्ष चषक आणि अध्यक्ष चषकाचा पहिल्या दिवसामध्ये पहिल्या 4 संघांना लाडोलीचा त्यानंतर या 2 मॅच नंतर आपल्याला दुसरा संघ मिळेल. ब्लॉक होल मध्ये मारा करण्याचा प्रयत्न स्टिक यॉर्कर याला आपण म्हणू शकता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगलं षटक 2-0-1-0 असा नंबर डायल मध्ये आतापर्यंत कडून. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा चेंडूमध्ये टाकण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटमध्ये चेंडू बॅकलिपला चेंडूवरती येत असताना उशीर झाला आहे आणि त्या उशिरामुळे फक्त एकच धाव या चेंडूवर येताना दिसते. खूप कमी प्लेयर आहेत. त्या प्लेयर्सना आपण पाहिलं की पॉईंटच्या डोक्यावरून खेळले, कव्हरच्या डोक्यावरून खेळले, कटचे फटके पाहायला मिळाले, ड्राईव्हचे फटके पाहायला मिळाले. असे खूप कमी खेळाडू होते. बहुतांश खेळाडूने तर पुल हुक डाऊन दी ग्राउंड ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानुसार धावा बनवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पंच वळत असताना व्हाईट बॉल सांगतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. अल्फते क्रिकेट क्लब हिंजवडी त्यांचं हे आयोजन उद्याच्या दिवसातील मॅचेस सुद्धा बघण्यासारखे असणार आहेत. तुर्तास आजच्या दिवसातून कोणता संघ सेमीफायनल साठी पात्र होते पाहावं लागणार आहे. सौरभ रनआउटची संधी, नशिबाची साथ, त्याच्या बरोबरच दिलेलं डेडिकेशन, त्याला बघता विकेटचं पतन, दुसरा हादरा मोरबा संघाला. गॉन.
डीजे मास्टरने गाणं लावलं, पिंजरा आला, सगळे बघायला लागले कुठे आलाय. सज्जादबाई सालदूरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सज्जादबाई, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सज्जादबाईंचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल फैजानबाई यांच्याकडून सज्जादबाईंचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाणार आहे. मी विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. ओ यावेळी जागा बनवून खेळण्यात आणि चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. चेंडू निघून चालला आहे. 4 धावांसाठी चौकार. खेळ टिपला, फलंदाज बाद झाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अमार नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर. ते आतापर्यंत झालेल्या मॅचपैकी लो स्कोरिंग मॅच होती की काय, असा आता प्रश्न सगळ्यांना पडला. यानंतर 2 विजयी संघांमधील मॅच होईल. त्यानंतर क्वार्टर फायनल होणार आहे आणि तिथून एक संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये येताना दिसेल. साईदबाईंचा हा चेंडू एक्सपिरियन्स पूर्णपणे दिसून येतोय. शोएबबाईंच्या हातामध्ये चेंडू गेला. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत एक चौकार आपण बघितला, एक सिंगल बघितला, 2 डॉट बघितले, एक विकेट बघितली. या वेळेला बुचकाळ्यात टाकणारे चेंडू. वन्स अगेन 1 मोर डॉट. षटकाची समाप्ती. तिसऱ्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 24-24. अजूनही 7 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. आदरणीय अल्ताफबाई लाडगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. किंजवळीमध्ये अजून एक नामवंत क्रिकेटर ज्याने त्यांच्या काळामध्ये चांगला खेळ करून दाखवला असे आमचे अल्ताफबाई लाडगे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन अल्ताफबाईंना की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत या अध्यक्ष चषकाच्या वतीनं, अल्पती क्रिकेट क्लबच्या वतीनं. काहीच्या हातामध्ये चेंडू. लास्ट ओव्हर. हो आणि यावेळेला पहिलाच बैठक शॉट. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. तो जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत चेंडू फरार. सीमारेखा पार. चौकार.
अल्ताफभाई लाडगे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन अल्ताफभाई आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या चौकारानंतर पुन्हा एकदा फलंदाज तयार. काही समोर, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती समोरच्या दिशेने खेळायचं होतं. त्या चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केली. मी विनंती करेन इम्रान पालेकर यांना की आपण अल्ताफभाई यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. गतीने भेट केलं, फलंदाज वाद. दाखल होतोय 7 मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 3 चेंडू बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ तितके मोठे फटके आलेले नाहीये, षटकार बघायला मिळाले नाही. चौकारांची काही प्रमाणामध्ये पेशकश दाखवली गेली. बघूयात येणाऱ्या 3 चेंडू मध्ये एखादा षटकार येतोय का. फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पाय लेगलान्स, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, जाहीदभाई स्वतः त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग झाली, तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. चालू असलेली मॅच मुरबा विपक्ष सांडवे या दोन संघातून जिंकणारा संघ खेळेल वलोत्याशी. ज्या वलोत्याने धावांचा पाठलाग केला तसे पोरपूरच्या अगेन्स्ट यावेळेला एसटीच्या मागे जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होत. आता शेवटचा चेंडू बाकी असेल, धावफलक थांबलंय ते 30 वरती, 30 ऑन स्कोरबोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज
हैं। मोहतसिम के हाथ में काफी लंबा रहा, एक अच्छे गेंदबाज है। अच्छी गेंद, एज लगाता, उतनी अच्छी फील्डिंग शॉट स्क्वायर की तरफ। 1 रन मिलेगा। 94 का स्कोर पहुंचा, 1 रन। मुतसिब यानी कि सिर्फ मोरबा से ही नहीं बल्कि इस एरिया के एक अच्छे गेंदबाज है। आजकल बैट्समैन तो काफी मिलते हैं, हर कोई खेलता है, हर कोई 6 लगाता है, लेकिन एक गेंदबाज अच्छा होना इतना आसान नहीं है फिलहाल के क्रिकेट में। उस हिसाब से मुतसिम इज द बेस्ट। काफी अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, साफ बोल हो गए बल्लेबाज। एक अच्छा ही खिलाड़ी, एक अच्छा गेंदबाज ही काम पेश कर सकती है। यस डीजे। गेंद की 1 रन मिला बल्लेबाज को। आज ड्रोन कैमरे में कैद करता हुआ फतेह किजलोली का टूर्नामेंट जो गांव की सजावट को दिखाता हुआ, और ये जो बैनर सजे हुए हैं राष्ट्रवादी चषक के लिए, ये बैनर को दिखाते हुए ड्रोन कैमरा। अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट खेला, उतनी अच्छी फील्डिंग। इट्स 100% क्रिकेट। बेस्ट बॉल, बेस्ट शॉट और बेस्ट फील्डिंग, तीनों अच्छा। जब कोई अच्छा गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है तो फील्डर भी उसका रेस्पेक्ट करते हैं। उस हिसाब से क्षेत्र रक्षण सजाया है कैप्टन तौसीद ने। शांत वातावरण, डूबते हुए सूरज के सामने ये 30-32 रन इतना आसान टारगेट नहीं है। या जरवे गेंद डाली थी, शॉट स्क्वायर की तरफ खेला है, 1 रन मिलेगा। दूसरे रन खेले भी, चांस रन आउट का, कोई सुरक्षित अपने घर में 2 ने बल्लेबाज। हालांकि जहां 1 रन था वहां 2 रन खर्च किए क्षेत्र रक्षण ने। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा 94 का। 5 रन, 5 गेंदें डाली है मोहतसीम ने, 5 रन खर्च किए। हालांकि अपनी तरफ से काफी कोशिश कर रहे हैं। ये 30-32 का टारगेट भी इतना आसान नहीं होता। खेल कब रंग बदलेगा पता नहीं। हर शाकीन, हर दर्शक इस खेल को देखते हुए ड्रोन कैमरा फिलहाल इस ग्राउंड पे खिलाड़ियों को दिखाते हुए। अच्छी गेंद, अच्छा शॉट खेला है, मिडाउन से खिलाड़ी भागते हुए, चकमाती हुई फिर गेंद, जहां 1 था वहां 2 रन खर्च किए फील्डर ने। तीसरा रन भी, जहां 1 था वहां 3 रन। इस गेंद के पहले जहां 1 था वहां 2 रन। एक तो मोरबा का स्कोर कम, ऊपर से क्षेत्र रक्षण थोड़ा सा खराब, और इख्तिताम पे पहुंचा मुतसीम का। एक ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा 8 रन। आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर स्कोर इज 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट। After completion of first over, score is 7, loss of 1 wicket. एक ओवर के इख्तिताम के बाद स्कोर 7 रन, और 7 में भी 3 एक्स्ट्रा दिए फील्डरों ने। आप जब स्कोर कम करते तो मेहनत करनी पड़ेगी भाई।
जब तक आप कोशिश नहीं करें, कोशिश नहीं, कोशिश से बढ़कर कोशिश करेंगे, तब जाके मैच जीता जाएगा। क्योंकि आपका स्कोर थोड़ा शॉर्ट है, तो मेहनत तो करनी पड़ेगी। अच्छी गेंद, शॉट है, फिर खिलाड़ी उस गेंद के पीछे, पर गेंद उनके पीछे। साथ सुरक्षित अपने घर में दोनों बल्लेबाज 2 रन के साथ स्कोर पहुंचा 14 पे, सॉरी 15 पे। रणनीति अपनाया कैप्टन ने, कैप्टन चाणवा के जाहिद अंतुले। क्रिकेट को जानते हुए, क्रिकेट को पकते हुए जिंदगी के 35 साल अपने काम सजाया है। जाहिद ने अपने कांधों पे लिया इस क्रिकेट को और क्रिकेट को एक रोशनी दी है, क्रिकेट के इतिहास को लिखा है और सजाया अपने कांधों पे इस क्रिकेट के खेल को। आज तक यंग टैलेंट को सिखाते हुए जाहिद भाई अंतुले। फिर शॉट है, खिलाड़ी उस गेंद के नीचे, देखना है कैच होता है कि नहीं। यस, इस मर्तबा अपने पोजीशन हालांकि मुरबा से बैटिंग हिसाब से अगर मैं कहूं तो काफी अच्छी शुरुआत हुई थी मुरबा की, लेकिन बीच में कुछ अटक गए, बीच में रुक गए। ये अंपायर फास्ट कीजिए क्योंकि अभी 2 मैचेस बाकी है इस मैच के बाद।
एक सेकंड राउंड का मैच, एक क्वार्टर फाइनल। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, लेग स्टंप के बाहर से अपने पैड से टच करती हुई गेंद, टांगों पे गेंद डाली थी, गेंद गई विकेट कीपर के पास। स्कोर भी कोई इजाफा नहीं, स्कोर अभी भी 15 रन, मैच दोनों तरफ। 17 रन की जरूरत है। मुतसिम भी यहां से बता रहे हैं कि 17 रन है। हालांकि मुंह से 17 रन काफी कम लगते हैं, लेकिन निकालने के लिए बहुत चने चबवाने पड़ते हैं, मुश्किल होता है। शॉट है, इट्स अ क्लियर द रोप, इट्स अ 6। बैकफुट पर जाकर कट किया, पॉइंट की दिशा में, काफी बेहतरीन शॉट है। हालांकि टेक्निकल शॉट है, छोटा सा शॉट, पर रन के लिए 2 रन मिलेंगे। 23 स्कोर पहुंचा है 23 पे। अमीर के हाथ में गेंद, पहली गेंद पे 2 रन हासिल किए, बल्लेबाज ने पॉइंट की दिशा में खेला था। लेग स्टंप के बाहर गेंद को फ्लिक किया है फाइल लेग की दिशा में, अंपायर के इशारे, इट्स अ 6। सिर्फ 3 रनों की जरूरत है 96 के लिए, इस मैच को जीतने के लिए। स्विच हिट करने की कोशिश की, प्रयत्न काफी अच्छा था, लेकिन गेंद जाके एज लगा। फॉलो थ्रो में अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं मिला। जीतने के लिए चाहे अभी भी 3 रन। इस मैच के बाद जो मैच होगा, वलौता वर्सेस जीतने वाली टीम। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद थी, जड़ में डाली थी गेंद। अगर यकीनन फील्डिंग, अगर शतरक्षण अच्छा होता था मोरबाग की तरफ से, जो पहले ओवर में 3 रन एक्स्ट्रा, फिर एक लॉन्ग ऑन बाउंड्री और मिड विकेट के बीच में कैच ड्रॉप, अगर वो चीजें बच जाती तो आखिरी ओवर में 8-10 रन बचते थे, मुकाबला होता, टफ मैच होता था। आमिर की गेंद, शॉट है स्कोर की दिशा में, खिलाड़ी है वहां पे, लेकिन खिलाड़ी बने दर्शक और गेंद गई स्कोर के ऊपर से। दोनों टीमों के कैप्टन सेकंड के लिए टॉस के लिए जाए।